सावित्रीबाई फुले यांच्या काव्यफुले काव्यसंग्रहातील कविता राणी छत्रपती ताराबाई. सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा भुस्कट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सादर करीत आहोत सावित्रीबाई फुले यांच्या काव्यफुले काव्यसंग्रहातील 200 कविता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या काव्यफुले या काव्यसंग्रहामध्ये इतिहास विषयक फक्त 2 कविता रचलेल्या असून त्यापैकी एक कविता ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित आहे. महाराणी ताराबाई यांच्या चारित्र्याचा सावित्रीबाई फुले यांच्यावर खूप प्रेरक संस्कार करून गेला होता आणि त्यामुळेच सावित्रीबाईंनी आपल्या आदर्शांमध्ये राणी छत्रपती ताराबाई यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आपल्याला या काव्यातून जाणवते. तर कवितेचे नाव आहे राणी छत्रपती ताराबाई. छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई, कोल्हापूरची जगदंबा, महाराष्ट्राची अंबाई. शत्रूवर घाली छापा, काळतयाची ती होई, जेरीस शत्रूला करोनी करी बेफाम चढाई. न्हाऊन टाकी रणभूमी शत्रू रक्ताची सारी, चपलता विजेची जैसी तशीच कडाडे संहारी. ही एकच शूर रणगाजी छत्रपती ताराबाई, शिवधनु प्रतापी माझी वीरांची रणदेवाई. जय भवानी जय जयकार, जय तारा राणी ललकार, तिज करे मी नमस्कार, शूरदेवीचा जय जयकार, शूरदेवीचा जय जयकार. कोल्हापूरची महान राणी छत्रपती शोभते भूषणी, शुभहस्ते तलवार भवानी ताराबाई असुरमर्दिनी. ताराबाई माझी मर्दिनी, भासे चंडिका रणांगणी, रणदेवी ती श्रद्धास्थानी, नमन माझे तिची आचरणी, नमन माझे तिची आचरणी. चला तर बघूया या कवितेचा अर्थ. सावित्रीबाईंनी महाराणी ताराबाई यांची तुलना साक्षात जगदंबा आणि अंबाई यांच्याशी केलेली आहे. ज्याप्रमाणे वीज कडाडते आणि सर्वस्व नष्ट करते, त्याचप्रमाणे ताराबाई युद्धामध्ये शत्रूवर बेफाम चढाई करत आणि शत्रूच्या रक्ताने रणभूमी न्हाऊन टाकत असत. औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याला जेरीस आणून त्यांनी मराठा साम्राज्याचं रक्षण केलं होतं. ताराबाई ह्या केवळ राणी नव्हत्या, तर त्या एक महान योद्ध्या होत्या. त्यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा समर्थपणे चालू ठेवला होता. जय भवानीच्या जयघोषात त्या शत्रूवर तुटून पडत अशा या शूर राणीला सावित्रीबाई अत्यंत आदराने नमस्कार करून त्यांचा जय जयकार करतात. त्यांच्या हातामध्ये भवानी तलवार अगदी शोभून दिसते. ताराबाईंनी स्वराज्याच्या शत्रूंचे निर्दालन केले आणि म्हणूनच सावित्रीबाईंनी आपल्या कवितेमध्ये त्यांना असुरमर्दिनी असे म्हटले आहे. प्रत्यक्ष रणांगणावर ताराबाईंचे रूप पाहून साक्षात चंडिका देवी अवतरल्याचा भास होतो. कवयित्री सावित्रीबाई फुले यांच्या त्या श्रद्धास्थानी असून त्या महाराणी ताराबाई यांच्या चरणी नतमस्तक होतात. अशाच सावित्रीबाई फुले यांच्या आणखी कविता बघण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजेच सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्की भेट द्या आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.